राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी विशेष बातमी आली असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली। शेतकऱ्यांना फक्त 2,000 रुपये नाही तर 3,000 रुपयाची रक्कम ही बँक खात्यामध्ये मिळत आहे। 2,000 रुपये राज्य सरकारकडून आणि 1,000 रुपये केंद्र सरकारकडून असे एकूण 3,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये आज शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे। खतांच्या किमती, डिझेलचे दर यांच्यावर युद्धाचा मोठा परिणाम होत असताना संकट काळात भारताचा कणा असलेले शेतकरी खचून जाऊ नयेत म्हणूनच केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला। नरेंद्र मोदी साहेबांनी शेतकऱ्यांना युद्धाच्या काळामध्ये मदत मिळावी यासाठी विशेष बोनस दिला आहे। 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे राज्य सरकारकडून आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकारकडून आणखीन 1,000 रुपये असे 3,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित झाले। आज महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित झाला आहे। कारण कालच कृषी मंत्र्यांनी एक तातडीची बैठक बोलावली होती। जागतिक मंदीचा फटका शेतकऱ्यांना बसू नये म्हणूनच या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। 1,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याच्या निर्णयावरती केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केला आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे केंद्र सरकारने जागतिक परिस्थिती पाहता विशेष पॅकेजमधून 1,000 रुपयाची भर टाकली। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 3,000 रुपये हे शेतकऱ्यांना मिळाले। परंतु हे 3,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असताना कृषी मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय की युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही वाढ करण्यात आली आहे। परंतु हे पैसे शेतकऱ्यांना मिळत असताना नरेंद्र मोदी साहेबांनी एक विशेष सूचना देखील शेतकऱ्यांसाठी दिली आहे। कारण आत्तापासून तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा व्हायला सुरुवात तर झाली आणि महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप सुरू झालंय। शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, युद्धजन्य परिस्थितीमुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील महागले जाणार। शेतकऱ्यांच्या शेतामधून वस्तू शहरापर्यंत पोहोचण्यासाठी वाहतुकीचा खर्च वाढला जाणार आहे। त्यामुळे सरकारने विशेष अनुदान देण्याचा निर्णय घेतला। आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे 100 वर्षामध्ये जे घडलं नाही ते घडू शकतं। याचाच फटका शेतकऱ्यांना बसू नये म्हणूनच महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। 1,000 रुपये वाढवून जमा होत आहेत। परंतु हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असताना महाराष्ट्रातील जिल्ह्यांची निवड सरकारने केली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत असताना ज्या बँकांचे सर्व स्ट्रॉंग आहेत अशा बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत। कारण युद्धजन्य परिस्थितीमुळेच नेटवर्क बंद पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। मग कोणत्या शेतकऱ्यांना 1,000 रुपये वाढीव मिळालेले आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम आज जमा झाली आहे हे आपण पाहणार आहोत। कारण हे पैसे नमो शेतकरी योजनेचे सरकारने ई-KYC प्रोसेसच्या द्वारे सोडण्याचा निर्णय घेतला होता। परंतु आता जो हप्ता वाटप पार पडलाय ते राज्य सरकारने नाही तर थेट केंद्र सरकारने पार पाडले। स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी दिल्लीमधून डीबीटीचं बटन दाबलं आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। सकाळी 7 वाजताच महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटपाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना लाभ मिळालाय। परंतु हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असताना कोणते शेतकरी पात्र ठरले आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना 1,000 रुपये वाढीव मिळाले आहेत हे देखील आपण पाहणार आहोत। कारण काही शेतकरी असे देखील आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये फक्त 2,000 रुपये जमा झाले आहेत। अखेर हप्ता वाटपाला सुरुवात तर झाली परंतु कोणत्या शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळाले आणि कोणत्या शेतकऱ्यांना 3,000 मिळाले यासाठी सरकारने कोणती नियमावली लावली आहे हे आपण जाणून घेणार आहोत। कारण येत्या युद्ध काळामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं म्हणून सरकारने 1,000 रुपये तर वाढवले परंतु हे पैसे नेमके कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाले आहेत हे पहा। कारण काही सरकारी बँकांमध्ये सकाळीच पैसे जमा झाले आहेत तर काही खाजगी बँकांमध्ये 5 मिनिटापूर्वी पैसे जमा झाल्याचा मेसेज आलाय। आज दिवसभरामध्ये महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनुसार मिळाली आहे। शेतकऱ्यांना पैशाचा लाभ इतक्या दिवसांनी मिळाला असल्यामुळे शेतकरी आनंदित आहेत। काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाल्यामुळे त्यांना विशेष अनुदान योजनेचा लाभ मिळाला। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडले त्या जिल्ह्यांची नावं आपण पाहणार आहोत। त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का पहा। कारण येत्या 48 तासामध्ये या 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित करणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला। स्वतः कृषी मंत्र्यांनी याबाबत पत्रकार परिषद भरवली आणि त्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज 2,000 रुपये सोडले जाणार आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये सोडले जाणार हे देखील सांगण्यात आले। उरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होत असताना कोणत्या दिवशी हे पैसे जमा होणार आहेत हे देखील सांगण्यात आले। शेतकरी बांधवांनो, जर तुमच्याकडे नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला असेल तर तुम्ही
नशीबवान आहात, कारण युद्ध काळामध्ये भयानक परिस्थिती असताना शेतकऱ्यांचा विचार सरकारने केलाय, परंतु हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण आता युद्धाच्या परिस्थितीमुळे नेटवर्क सर्व्हर बंद होऊ शकतात. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. जरी तुम्ही ई-KYC प्रोसेस पूर्ण केली असेल किंवा आधार लिंकिंग केलं असेल तरी देखील तुमच्या खात्यावर पैसे जमा होत असताना अडचणी निर्माण होणार आहेत, कारण अनेक बँकांचे सर्व्हर बंद होणार आहेत. मग सरकारने कितीही पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडले, नरेंद्र मोदी साहेबांनी डीबीटीचं बटन दाबलं तरी देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना बँकेच्या सर्व्हरमुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होताना तांत्रिक अडचणी निर्माण होतील. म्हणूनच नरेंद्र मोदी साहेबांनी लवकर हप्ता वाटपाला सुरुवात केली, डीबीटीचं बटन दाबलं आणि महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज पैसे मिळत आहेत. ज्या शेतकऱ्यांना आज पैशाचा लाभ मिळालाय ते शेतकरी भाग्यवान ठरणार आहेत, कारण पुढील 2 ते 3 दिवसामध्ये आणखीन परिस्थिती बिकट होऊ शकते व पूर्ण सर्व्हर देखील बंद पडू शकतात. मग तुमच्या मोबाईलचं नेटवर्क देखील बंद झालं तर शेतकरी बांधवांनो, जरी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले तरी देखील तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार नाही. त्यामुळे आज देखील काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज येत असताना अडचणी निर्माण होतील, परंतु शेतकरी बांधवांनो, पैसे सोडल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. परंतु पुढील काही महिन्याचे हप्ते देखील तुम्हाला वेळेवर मिळवायचे असेल तर नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि 3,000 रुपये आता तुमच्या खात्यामध्ये जमा झाले असतील तर तुम्ही नशीबवान ठरणार आहात. 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडलं. युद्धजन्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळाला असून वाढीव 1,000 रुपये या 12 जिल्ह्यामध्ये मिळाले आहेत. त्यामुळे आपण पाहणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांना आज लाभ मिळाला. सर्वात पहिल्यांदा तर परभणीमधील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेत अचानक 3,000 रुपये जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. अहमदनगरमधील ऊस शेतीमध्ये खताचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो, त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव रक्कम मिळाल्यामुळेच मदतीचा हात शेतकऱ्यांना मिळाला. नाशिकमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळाला. यवतमाळमधील कापूस पट्ट्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे 3,000 रुपये मिळाले आहेत. अमरावतीतील संत्रा बागायतदारांना युद्धाच्या काळात कीटकनाशकाच्या वाढत्या किमतीत वाढ होत असतानाच 3,000 रुपये मिळाल्याने मोठे आर्थिक बळ मिळाले. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये खतांच्या टंचाईची भीती असतानाच वाढीव निधींमुळे येथे शेतकऱ्यांना आधीच खरेदी करणं शक्य झालं आहे. नांदेडमधील हळद उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक निर्यातमध्ये अडचणी येत असतानाच मोठी आर्थिक मदत ही मोलाची ठरली. लातूरमधील सोयाबीनच्या बाजारपेठा जागतिक युद्धाचा फटका बसण्याआधीच सरकारने रोख रक्कम देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अडचणींना सामोरं जावं लागत होतं, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाल्यामुळे शेतकरी आनंदित झाले. बीडमधील सोयाबीन पीक घेत असलेल्या शेतकऱ्यांना हप्ता वेळेत मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली. जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक पट्ट्यामध्ये युद्धाच्या धास्तीने खताचे दर वाढलेले असतानाच शेतकरी चिंतेत होते, परंतु 1,000 रुपये वाढीव मिळाल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला. छत्रपती संभाजीनगरमधील दुष्काळी क्षेत्रात शेतकऱ्यांना 3,000 रुपये मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी मोठा आधार मिळाला आहे. शेतकऱ्यांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी देखील या पैशाची मदत होणार आहे, कारण आता परिस्थिती भयानक होत चालली आहे. परंतु केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मिळून शेतकऱ्यांचा विचार केला असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाढीव हप्ता सोडण्यात आला आहे. त्यामुळे 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. येत्या 48 तासामध्ये या जिल्ह्यातील सरसकट सर्व शेतकऱ्यांना पूर्णपणे पैशाचा लाभ मिळेल. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. युद्धजन्य परिस्थितीचा विशेष विचार करून सरकारने निधी वितरणास सुरुवात केली असून लाभ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होत आहे.